आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेटसाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। डॉक्टर विनय कोरे महाराष्ट्राच्या धन्यवाद बापूसाहेब 26-27च्या नको आता अर्थसंकल्पावर तुमचा पाहिजे तो बोला। सर्वसाधारण चर्चेमध्ये माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे। सगळ्यात अगोदर संधी मिळेल मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन की अनेक वर्षानं किंवा मला वाटते महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेली ही पहिली वेळ ह्या सभागृहामध्ये असेल आणि म्हणून मुख्यमंत्री ज्या वेळेला हा अर्थसंकल्प सादर करणार त्यावेळेला महाराष्ट्राचं एक वेगळ्या पद्धतीचं लक्ष ह्या अर्थसंकल्पाकडे त्या ठिकाणी होतं। सगळ्यांना वाटत होतं की निवडणुकीच्या अगोदर अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या गेल्या। लाडकी बहीण सारखी एक योजना आणली ज्यामध्ये 40,000 कोटीचं नवं सरकारनं स्वतःवर बर्डन त्या ठिकाणी लावून घेतलं। शेतकरी सन्मान सारख्या योजना आणल्या आणि या सगळ्या योजनांच्या मुळे निवडणुकीनंतर ह्या योजना चालू राहणार का, या सगळ्या योजनांच्या मुळे सरकारची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली आहे का, असे अनेक प्रश्न खरं तर लोकांच्या मनामध्ये या काळामध्ये निर्माण केल्याचं चित्र आपण सगळेजण अनुभवत होतो। आणि अशा या अर्थसंकल्पाच्या मांडणीचे जर आपण सगळ्यांनी बारकाईनं बघायचं ठरवलं तर सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी अपेक्षा होती की त्यांना कर्जमाफी व्हावी संकल्पाच्या चर्चेत नको आणि हा एक अत्यंत मोठा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी घेतला आणि थकबाकीदाराला माफी देत असताना चांगल्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्याची योजना खरं तर या अर्थसंकल्पातला एक महत्वाचा भाग म्हणून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आणली। 4 चिठ्ठी आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला दाखवून दिलं की कुणी काहीही चर्चा केल्या तर सामान्य माणसाच्या हिताच्या अनेक योजना राबवत असताना सरकार आर्थिक दृष्ट्या किती सक्षम पायावर उभा आहे हे सरकार आर्थिक नियोजनाच्या अनुषंगानं महाराष्ट्राला कशी दिशा देऊ पाहते याचं एक अतिशय चांगलं उदाहरण खरं तर ह्या अर्थसंकल्पातून आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलं। प्रामुख्यानं 4 प्रमुख विषयांच्यावर हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडला गेला। त्यात शेती आणि ग्रामीण विकास या महाराष्ट्राचं महत्वाचं अंग असणाऱ्या 2 विषयांना महत्व त्या ठिकाणी देण्यात आलं। पायाभूत सुविधा मला वाटते आतापर्यंत कधी ज्या पद्धतीच्या पायाभूत सुविधांचा विचार अर्थसंकल्पातून मांडला गेला नव्हता, एवढ्या प्रचंड पायाभूत सुविधा, मग त्यात धरणं असतील, रस्ते असतील, बंदरांची कामं असतील, प्रामुख्यानं मेट्रोंची कामं असतील, पूर निवारणासाठी घेतलेल्या योजना असतील, अनेक कामं खरं तर ज्या सगळ्यांचा उल्लेख ह्या ठिकाणी करता येत नाही। आणि आपल्याला माहिती आहे की पायाभूत सुविधा हा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपण बजेटमध्ये त्या ठिकाणी बघतो आणि अनेक वर्ष हा एक्सपेंडिचर राज्याला उत्पन्न देत असतो, राज्याची सेवा करत असतो, त्याला एक महत्वाचं स्थान ह्या बजेटमध्ये दिल्याचं चित्र खरं तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं। मला आपल्याला ह्या बजेटच्या माध्यमातून काही विषय आपल्या नजरेसमोर त्या ठिकाणी आणून द्यायचे आहेत आणि 2047 पर्यंत जात असताना 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची व्हावी या दिशेसाठी जो रोडमॅप आपण तयार केलाय आणि त्याची पायाभरणी सुद्धा आपण कशा पद्धतीनं ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे हे खरं तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये आपण त्या ठिकाणी ऐकलं आणि म्हणून त्यालाच अनुसरून काही अजून चांगल्या सूचना मला या चर्चेच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी करायच्या। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण सातत्यानं सांगतो की महाराष्ट्र हा देशाचं आर्थिक नेतृत्व करतो। देशाचा सरासरी विकासाचा दर 7.4% आहे।
पण महाराष्ट्राचा ह्या वर्षीचा विकासाचा दर 7.9% राहील अशा प्रकारची आर्थिक आकडेवारी या बजेटमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितली। पण हे बघत असताना हा आर्थिक दर कुठल्या क्षेत्रांच्या माध्यमातून येतोय आणि त्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातली किती लोक काम करतायत याचं ज्या वेळेला विश्लेषण माझ्यासारखा कार्यकर्ता करायचा प्रयत्न करतोय त्यावेळेला मात्र काही क्षेत्रांच्या बाबतीत आपल्याला अतिशयानं गांभीर्यानं काम उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला प्रामुख्यानं त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं। मी जी आकडेवारी सभागृहाच्या समोर या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करणार आहे, मला सांगितलं पाहिजे की 54 लाख कोटीची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ह्या वर्षी होईल असं आपण त्या ठिकाणी सांगितलं। आणि ह्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या क्षेत्राचा वाटा किती आहे हे ज्या वेळेला आपण त्याचं विश्लेषण करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की 61% वाटा हा एका सेवा क्षेत्राचा आहे आणि एका ह्या सेवा क्षेत्रामध्ये किती लोक काम करतात महाराष्ट्रातली हे ज्या वेळेला उलट तपासायचा प्रयत्न करतो त्यावेळेला फक्त 10% लोक 12% लोक या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतात असं आपल्या लक्षात येतं। 30% वाटा हा उद्योग क्षेत्राचा आहे असं आपल्या लक्षात येतं आणि प्रामुख्यानं शेतीचा वाटा हा 10 ते 11% आहे की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातली 45% लोक अवलंबून आहेत ते क्षेत्र मात्र महाराष्ट्राच्या ह्या 54 लाख कोटीच्या अर्थच्या ह्याच्यामध्ये अतिशय छोटा वाटा त्या ठिकाणी करतं अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं। आणि म्हणून काही सदस्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेला आपण महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असं म्हणतो त्यावेळेला देशात तुलना करताना दरडोई उत्पन्नात मात्र आपलं राज्य 5व्या नंबरवर आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं। आणि ह्याचं प्रमुख कारणच हे आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये राहणारा त्याचा प्रति मानसी उत्पन्न 5 ते 7 लाख रुपये आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाचं दरडोई उत्पन्न हे 1.5 लाखाच्या सुद्धा आत आहे। आणि ही एक मोठी तफावत खरं तर महाराष्ट्रात निर्माण झालेली संपवणं आणि त्या दिशेनं उद्याच्या काळामध्ये काही पाऊल वाट चालणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे असं मला वाटतं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राला पहिली पसंती त्या ठिकाणी दिली गेली। पण याही क्षेत्राचा ज्या वेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता विश्लेषण करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला लक्षात येतं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा जी आली ती सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आली। आज उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मागच्या 12 वर्षात महाराष्ट्रात काय परिवर्तन झालं याचं ज्या वेळेला विश्लेषण आपण या सभागृहात करायचं ठरवतो त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातलं उद्योगाचं क्षेत्र हे टक्केवारीमध्ये 35% 30% पर्यंत खाली आलं आणि सेवा क्षेत्र हे 51% 61% पर्यंत गेलं। शेती करणारी माणसं शेतीवर अवलंबून असणारी माणसं ही 48% 45% आली आणि मग आपल्या लक्षात येतं की उद्योगाचं क्षेत्र वाढवल्याशिवाय आणि शेतीच्या अर्थकारणाला वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न केल्याशिवाय महाराष्ट्राच्या एकत्रित प्रगतीचा हा समतोल $5 ट्रिलियन दिशेने आपल्याला नेता येणार नाही। आणि म्हणून अतिशय चांगल्या गोष्टी आज आपण महाराष्ट्रात करायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून शेती विषयाच्या 2-3 विषयांचा उल्लेख खरं तर मी करून जास्त माझं मनोगत मी आज या ठिकाणी बोलणार नाही। शेतीसाठी आपण मागं का आहोत या विषयाचा ज्या वेळेला आपण प्रश्न मांडायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येते की महाराष्ट्रातली 20% शेती फक्त पाण्याखाली आहे म्हणजे ॲश्युअर्ड इरिगेशन असणारं क्षेत्र 20% आहे आणि 80% महाराष्ट्रातला शेतकरी हा खरं तर निसर्गावर अवलंबून स्वतःचं आयुष्य आजमावायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की जास्तीत जास्त शेतीला पाणी देणाऱ्या योजना महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर राबवणं आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणं हे आपल्या सगळ्यांचं एक प्रथम कर्तव्य हा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी असलं पाहिजे। मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा त्यांनी एक विचार मांडला होता की समुद्राला वाहून जाणारे जे 700-800 TMC पाणी आहे हे जर आपल्याला पूर्व बाजूला वळवता आलं आणि महाराष्ट्रातल्या आवर्षणगल क्षेत्राला जर ते देता आलं तर महाराष्ट्रात अजून मोठी क्रांती शेतीच्या बाबतीत आपल्याला करण्याची शक्यता आहे
आणि म्हणून त्या गोष्टीला जादाची तरतूद ह्या काळामध्ये करणं हाही एक प्रमुख दृष्टिकोन आपला सगळ्यांचा असला पाहिजे. उत्पादकता वाढवणं हा एक प्रमुख दृष्टिकोन असला पाहिजे. शेतीचा आकार कमी होत जो निघालाय त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर जो आपण शेतीवर करू शकत नाही आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून एकत्रित शेतीचं शेतकऱ्याला खात्री देणारं एखादं मॉडेल आपल्याला विकसित करून उत्पादकता वाढीसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीनं काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि हा सुद्धा आपल्या आर्थिक वेगानं वाटचाल करणारा एक पथदर्शक कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे. त्या दृष्टीनं सुद्धा ह्या 2-3 सूचना मला ह्या ठिकाणी करायच्या आहेत. आज आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल अमेरिका एक मोठं युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे. इराणनं ती खाडी बंद केली. $70 असणारं क्रूड ऑइल बघता बघता $114 त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं. कुवेतनं आपल्याला गॅस सप्लाय करायचं त्या ठिकाणी बंद केलं. गॅसचे दर वाढणार का, प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात ही झळ पोचणार का, हा विचार आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून आत्मनिर्भरतेच्या क्षेत्राकडे जात असताना खरं तर अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला अजून बळकटी देणारा विचार जो आज आपण सोलरच्या माध्यमातून करतोय. मी काही देशांची उदाहरणं अध्यक्ष महोदय या मनोगतामध्ये त्या ठिकाणी देणार आहे. डेन्मार्क सारख्या देशानं सोलरच्या माध्यमातून काम करायची केलेली सुरुवात आणि विंड आणि सोलर ह्या दोघांना एकत्र करून आज डेन्मार्कचं ग्रीड जवळजवळ 64% या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर त्यांनी अवलंबित केलं आणि स्वतःचं ऊर्जा स्वातंत्र्य त्या ठिकाणी निर्माण केल्याचं चित्र आपण बघितलं. नॉर्वे सारख्या देशाचं मी या ठिकाणी उदाहरण देईन की त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देणारा एक विचार समोर आणायचा प्रयत्न केला आणि मागच्या वर्षीची आकडेवारी जर आपण डोळ्यासमोर घेतली तर जवळजवळ 95% वाहनं नॉर्वेतली आज ईव्ही झाल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून अशा काही दिशेनं की उद्या आणि कुठलं युद्ध कधी होणार असेल, ज्या गोष्टी आपण परकीयांच्यावर अवलंबून आहेत त्याच्याऐवजी आपल्या देशाला आर्थिक स्वातंत्र्य, आपल्या देशाचं अर्थकारण बदलणारं स्वातंत्र्य आणि ह्यात भारतीयांना, महाराष्ट्रातल्या लोकांना नवी शक्ती देण्याचं प्राधान्य, असे काही विचार आपल्याला उद्याच्या काळात त्या ठिकाणी करावे लागतील. स्टार्टअपचा एक अतिशय चांगला मुद्दा उद्योगाला चालना देत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ह्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी मांडला. मला स्टार्टअपच्या बाबतीत सांगितलं पाहिजे की स्टार्टअपच्या बाबतीतचा जो जगातला विचार आपण बघतो त्याच्याकडे जर कधी बघायचं ठरवलं तर इस्रायल सारख्या देशाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतं की GDPच्या 6% तरतूद ही स्टार्टअपच्या R&D साठी करणारा तो देश आहे. आज आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट सरकारनं करावा हा विचारच कधी करत नाही. रिस्क कॅपिटल स्टार्टअप उद्योगाला देण्याची योजना आपण आखत नाही आणि म्हणून उद्या खरोखर 2047चा हा आपल्याला 5 ट्रिलियनचा टप्पा जर पार पाडायचा असेल तर काही असे वेगळे विचार सुद्धा महाराष्ट्रानं ह्या अर्थसंकल्पात दिशा देत असताना उद्याचं आपलं भवितव्य म्हणून त्या ठिकाणी स्वीकारले पाहिजेत असं मला वाटते. आणि आज ज्या दिशेनं आपण महाराष्ट्राला घेऊन निघालोय त्याला मोठी शक्ती देण्याचं काम ह्या सगळ्या आर्थिक नियोजनातून आपल्याला साध्य करता यावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून दिला गेलेला शेतकऱ्यांचा दिलासा, कर्जमाफीच्या माध्यमातून दिलेला दिलासा आणि शेतीसाठी ज्या नव्या योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत धन्यवाद.